नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन। शासनाच्या माध्यमातून 2 लाख रुपये शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्यासाठी देण्यात आले असून परंतु त्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आहे व अनेक लोकांना कर्जमाफी होत नाही। या संदर्भामध्ये आज संपूर्ण धुळे तालुक्यातील गावकरी व शेतकरी मोठ्या बांधवांनी उपस्थित होते। यावेळी प्रतिक्रिया देताना ईश्वर पाटील म्हणाले, एकीकडे शासनाची जर 2 लाखाची कर्जमाफी आहे तर या शेतकऱ्यांकडून बँकेवाले 9,000 रुपये मागतायत। ही खरोखर शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी असे आम्ही म्हणतो, कारण की एकीकडे पूर्ण 2 लाख कर्जमाफीचा आपण संदेश देत आहेत। राष्ट्रीयकृत बँकेना तसं पत्र द्या। ही जी घोळ आहे याद्यामध्ये त्याचा कुठेतरी धुळे जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे येत आहेत। त्यासाठी शेतकरी मायबापाला आज एवढे शेतकरी जमलेत, प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकाचं ई-केवायसी आहेत, काय प्रॉब्लेम आहेत। आता म्हातारे माणसांचं ई-केवायसी होत नाही, त्यासाठी शासनाने यांचा ई-केवायसी होत नाही, यांच्या नावे जमीन आहे पण यांचं ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम येत असल्यानं शासनाने गुरीत धरून शासनाचे प्रतिनिधी पाठवून यांची कर्जमाफी जाहीर करावी की हो हेच खरंच शेतकरी आहेत। पण हा जो प्रॉब्लेम आहे या शासनाने आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन हा जो वय उद्योग मंडळींचा याच्या जिल्हाधिकारी व लीड बँकेचे कर्मचाऱ्यांची मिळून आमच्या धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी मीटिंग घ्यावी आणि कर्जमुक्तीचा जो घोळ आहे कमी जास्त तो पण सोडायला पाहिजे, तरच ही कर्जमाफी आम्ही मान्य करू। आणि रेग्युलर जे शेतकरी आहेत त्यांनी काही पाप केलंय का हो? कुठलाही शेतकरी आई जवळ मुलगा कोणाकडून व्याजाने पैसे घेतो, 2 दिवसासाठी काहीतरी करतो, कर्ज भरतो, मग दुसऱ्या दिवशी त्याला कर्ज भेटतं। त्यासाठी शेतकऱ्यांना 2 लाखाची रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या धर्तीवरच रेग्युलर शेतकऱ्यांना ही पण योजना द्यायला पाहिजे, शासनाने द्यायला पाहिजे 2 लाखाची। जे रेग्युलर शेतकरी त्यांना कर्ज माफीच्या धर्तीवर द्यायला पाहिजे, लाभ द्यायला पाहिजे। ही आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी। वंदे मातरम।